नमस्कार मंडळी, मी दुबईमध्ये पोहा भुजिंग बनवलं होतं. इकडे तर दुबईमध्ये मिळणं शक्य नाही, पण ही खरं तर डिश विरार आगाशीची फेमस डिश आहे. तर मी विरारचीच आहे, तर मी ती डिश तिकडे खाल्ली आहे किती वेळा तरी. तर म्हटलं इकडेसुद्धा आपण ट्राय करूया दुबईमध्ये. तर मी ती कशी बनवली ह्याची मी रेसिपी तुम्हाला आता मी सांगते. तर चिकन घ्यायचं, त्याच्यामध्ये पातळ बटाटे कापून टाकायचे आणि सगळे मसाले टाकायचे. मसाले म्हणजे धनापूड, जिरापूड, मसाला, गरम मसाला, काश्मीरी चिली पावडर, मीठ, लिंबू, आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे ऑइल टाकायचं. खरं तर ही ह्याची रेसिपी आहे, म्हणजे फ्राय वगैरे तेलामध्ये करायचं नाही आहे चिकन. हे भाजलं भुजिंग म्हणजे काय, हे चिकन भाजलेलंच असतं. तर गॅसवरती पण तुम्ही भाजू शकता किंवा ओव्हन असेल तर असं ओव्हनमध्ये पण, त्या मी काठीला लावून ओव्हनमध्ये टाकलं होतं. 20 ते 30 मिनटासाठी ठेवायचं ओव्हनमध्ये. त्याच्यानंतर एक मसाला तयार करायचा. त्याच्यामध्ये आला, लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि सुखे गरम मसाले टाकायचे, जसं की दालचिनी, वेलची, लवंग. खरं तर लवंग, दालचिनी आणि वेलचीचा एक वेगळा स्मेल येतो त्याच्यामध्ये. थोड्याशा मिऱ्या टाकायच्या आणि माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं म्हणून मी सुक्या खोबऱ्याची पावडर टाकली होती आणि हे जाडसरच वाटून घ्यायचं. त्याच्यानंतर हे चिकन ओव्हनमधलं रेडी झालेलं काढायचं बाहेर आणि त्याला दम द्यायचा. कोळसा गरम करून त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी हा दम द्यायचा त्याला. त्यानंतर एक फोडणी तयार करायची. त्याच्यासाठी 2 कांदे कट करून घ्यायचे. त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ आणि हा जो ग्राइंड केलेला जाडसर मसाला आहे तो टाकायचा आणि हा तेल सुटेपर्यंत गरम करून घ्यायचा. त्यानंतर त्यात हे जे चिकन आहे रेडी झालेलं ते टाकायचं आणि 10 ते 20 मिनटं तरी त्याला चांगली वाफ येईपर्यंत झाकण मारून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुखे पोहे घालायचे. हे पोहे धुवून वगैरे नाही घालायचे, सुकेच पोहे घालायचे आणि झाली आपली डिश तयार. खूप छान लागते, एकदम सोपी, करायला पण सोपी आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा.